नमस्कार. अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात गाईला, देवाला, सुवासनीला, लेकींना व जावयाला 33 धोंड्याचे वाण देतात. अधिक मासाचा हा सोहळा लेक जावयाच्या कौतुकाचा असतो. आज आपण खोबऱ्याच्या सारणाचे 7-8 दिवस टिकणारे 33 धोंडे बनवले आहेत. व्हिडिओत पुढे धोंड्याच्या महिन्याविषयी महत्त्वाची माहिती बघणार आहोत. धोंडे बनवण्यासाठी एका भांड्यात 1 कप मैदा चाळून घेतला आहे. अर्धा कप बारीक रवा. रव्यामुळे धोंडे खुसखुशीत होतात. त्यात थोडेसे मीठ घालणे आवश्यक आहे, त्यामुळे पारीला चव छान येते. 1 मोठा चमचा तूप. हे तूप आपण गरम करून घेऊया. गरम केलेले तूप मिक्स करूया. पूर्ण मैद्याऐवजी अर्धा मैदा व अर्धे गव्हाचे पीठ किंवा पूर्ण गव्हाचे पीठ घेऊ शकता. पिठाला तूप व्यवस्थित चोळून घेऊया. हे धोंडे 7 ते 8 दिवस टिकतात, त्यामुळे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बनवून ठेवून ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस वाटू शकता. हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले आहे. ह्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. हे पीठ भिजवताना खूप घट्ट किंवा खूप पातळ भिजवू नये. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने पीठ भिजवले आहे. वरून 1 छोटा चमचा तेल लावूया. रवा भिजण्यासाठी वेळ लागतो, म्हणून ह्यावर 20 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. तोपर्यंत सारण बनवूया. त्यासाठी कढईत किसलेले सुके खोबरे 1.5 कप. आपण खोबरे व इतर साहित्य कोरडेच भाजणार आहोत. खोबरे सोनेरी रंगावर भाजून घेऊया. गॅसची फ्लेम लो आहे. हे लालसर करू नये. लो फ्लेमवरच खोबरे भाजावे, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. सोनेरी रंग आला आहे. हे एका ताटात काढून घेतले आहे. आता ड्रायफ्रूट्स भाजूया. बदाम, काजू हे हलकेसे भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स व ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स भाजले आहे, काढून घेऊया. 1 मोठा चमचा खसखस. ही पटकन भाजते. खसखस भाजताना फ्लेम लो ठेवावी किंवा पूर्णपणे बंद करावी. भाजलेली खसखस आपण भाजलेल्या खोबऱ्यामध्ये ओतले आहे. हे सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवूया. भाजलेले खोबरे हातानेच कुस्करून घेऊया. ही पद्धत आतापर्यंतची सर्वात सोपी पद्धत आहे. खोबरे, खसखस आणि ड्रायफ्रूट्स हलकेसे भाजल्यामुळे धोंडे चवीला खमंग लागतात. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले ड्रायफ्रूट्स असे जाडसर वाटून घेतले की पारी फाटत नाही. कुस्करलेल्या खोबऱ्यामध्ये जाडसर वाटलेले ड्रायफ्रूट्स, पाऊण कप पिठी साखर, वेलची पावडर अर्धा छोटा चमचा. अधिक मासालाच धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. हा 3 वर्षांनी येतो. ह्या महिन्यात जावयाला व लेकीला वाण देतात. पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. त्याबरोबरच धोंडेही बनवतात. पुरणाचे धोंडे तळतात किंवा वाफवतात, पण पुरणाच्या धोंड्यापेक्षाही ह्या धोंड्याची चव छान येते आणि हे बनवायलाही सोपे आहे. सारण तयार आहे. आता पीठ बघूया. पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया. हे मऊसूत भिजले आहे. पीठ व्यवस्थित मळले तर धोंडे खुसखुशीत होतात. पिठाचा 1 भाग घेऊन तो गोल करूया. ह्याप्रमाणेच 33 भाग करून ठेवले की धोंडे एकसारखे आकारात होतात. पिठाला तेल लावून पारी लाटून घेऊया. ही पारी तुम्ही कोरडे पीठ किंवा तेल लावून लाटू शकता. पारी पातळच लाटावी. रव्यामुळे पारी खुसखुशीत होते. पारी पातळ लाटली आहे. ही हातात घेऊन त्यात खोबऱ्याचे सारण भरूया. ह्या धोंड्याला कळ्या पाडण्याची आवश्यकता नाही. पीठ घट्ट भिजवल्यामुळे धोंडा व्यवस्थित वळवता आला आहे. धोंड्याचा आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता. मोदकाप्रमाणे वरचा भाग बंद केला आहे. ह्याला धोंड्याप्रमाणे गोल आकार दिला आहे. वरची बाजू व्यवस्थित बंद केल्यामुळे धोंडा तेलात फुटत नाही. जास्तीचे पीठ काढून टाकले आहे. हे हाताने थोडेसे चपटे व गोल करूया. धोंडा तयार आहे. ह्याप्रमाणेच सर्व धोंडे करून घेऊया. कढईत तेल गरम केले आहे. तेलात धोंडे सोडूया. गॅसची फ्लेम लो आहे. हे तेल व्यवस्थित तापले आहे. हे मध्यम गरम आहे. लो फ्लेमवर धोंडे आतपर्यंत व्यवस्थित तळतात, कच्चे राहत नाहीत. हे लगेचच दुसऱ्या बाजूने उलटवू नये. सोनेरी रंगावर धोंडे तळून घेऊया. एक बाजू सोनेरी रंगावर व्यवस्थित तळली आहे.
आता दुसऱ्या बाजूने उलटूया. तळताना धोंडे तेलात फुटणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. खोबऱ्याच्या सारणामुळे हे धोंडे पुरणाच्या धोंड्यापेक्षाही चवीला छान होतात. पारंपरिक पद्धतीने अतिशय सुंदर आणि सुबक धोंडे तयार झाले आहेत. तेलात एकही धोंडा फुटला नाही. धोंड्याला सोनेरी रंग आला आहे असे तळले की चवही छान येते. परफेक्ट तळल्यामुळे हे टम्म फुगले आहेत. धोंडे तळले आहेत, काढून घेऊया. ह्या पद्धतीनेच इतर धोंडे तळून घेऊया. धोंड्याचा महिना सुरू झाला आहे. ह्या पद्धतीने धोंडे नक्की बनवा. हे बनवण्यासाठी वेळ कमी लागतो, मेहनतही कमी लागते, झटपट होतात. एक तोडून बघूया. हे खूपच खुसखुशीत झाले आहेत, खायलाही छान होतात. तयार आहे खोबऱ्याच्या सारणाचे धोंडे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.